आता हे कशाला? अहो आनंदाची बातमी कधीही येऊ शकते. एक मिनिट, आली आली. हॅलो, काय काय झालं? 12 तास. बरं ठीक आहे. हो तू लवकर ये. बाय. काय झालं? कंडिशन क्रिटिकल आहे अथर्वची. वाचण्याचे चान्सेस अगदी कमी आहेत. वा. अगं पण म्हणजे जिवंत आहे तो. हो पण मेल्यातच जमाय. शुभ बोल दाम्या. मला म्हणाले ना माया, तुझ्याकडे 12 तास आहेत. फक्त 12 तास आहेत तुझ्याकडे. नाव इट्स युअर टर्न अथर्व. आता तुझ्याकडे देखील फक्त 12 तास आहेत. आणि त्यानंतरही जर तू जिवंत राहिलास तर हॉस्पिटलमध्ये घुसून तुझा जीव घे. कारण मायाकडे प्लॅन बी नेहमी रेडी असतो. आतासाठी सेलिब्रेट करूया. नाही 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 नाही, अजिबात नाही. मीडिया यायला नकोय हॉस्पिटलमध्ये. हां हो, तुम्ही करा मॅनेज. मीरा, मला सतत वाटते की हे सगळं या मंजिरीने घडवून आणले. मंजिरी, ऐका, तू आणि मीरा तुम्ही घरीच थांबा. डॉक्टर म्हणालेत सगळ्यांनी इथे थांबायची गरज नाही. मी आहे इथे. हां, तुम्हाला सोडून येतो मी. दादासाहेब, मला घरी नाही जायचं. वेदाचे बाबा जोपर्यंत बरे नाही होत, मी नाही जाणार घरी. मीरा, दादासाहेब प्लीज. ठीक आहे, तुम्ही दोघी बसा जरा, मी आलोच. मंजिरी, का वागलीस तू असं? हं? पण अथर्व का? त्यांनी काय वाईट केलं तुझ्यासोबत? बोल. मी हा अपघात घडवून आणलेला नाहीये. आणि मी जर काही सगळं केलं असतं ना तर मी स्वतःहून सांगितलं असतं तुम्हाला. मी घाबरत नसते कोणाला. गप्प बस मंजिरी. तू दरवेळेस असंच म्हणते, पण लक्षात ठेव, यापुढे मी तुला काहीही करू देणार नाहीये. आणि ऐक, वेदाचे बाबा बरे होणारच आहेत. आणि ते बरे होऊन जेव्हा घरी येतील ना, तुझं हे खरं रूप मी त्यांच्या समोर नक्की आणेन. चल ताई. हे सगळं काय चाललंय? काहीच कळत नाहीये. ये माझा राजा, ये बाळा, ये. आता तयार राहा राजा बनायला. आणि दादाला कसं इमोशनल करायचं ना, ते माझ्यावर सोड. यस मॉम. त्या अथर्वचा खेळ संपलाय. हा बायको, सगळ्यात महत्वाचं थोडी कॅश माइंड देऊन ठेव. तुम्हाला कशाला हवी आता कॅश? अगं, आपल्या घरात एक माणूस खपणार आहे, त्यामुळे त्याचे अंत्यविधी आले,
शोकसभा आली, हा पण थोडी कॅश लागेल ना. आणि प्रत्येक वेळा तुझ्याकडे कॅश कशी मागणार, म्हणून म्हटलं ती देऊन ठेव. थांबव, हे सगळं होईल. हं? पण सध्या आपल्याला आपल्या प्लॅनवर फोकस करायचा आहे. पुढचं प्लॅनिंग करायचंय नीट लक्षपूर्वक. आणि सगळ्यात आधी त्या मंजिरीचा काटा कसा काढायचा आहे ह्याचा प्लॅन बनवायचा आहे. हे बघ, हुशार आहे माझी बायको. हं? बरोबर बोलते. प्लॅन करायलाच हवा. यांची मजल खूप वरपर्यंत चालली आहे. नको, मला हे सगळं माहितीये, हे यांना आत्ताच कळायला नको. योग्य वेळ येऊ दे मंजिरी. मीरा, मला खूप वाटतंय की आज जाऊन त्यांचं सगळं बोलणं ऐकावं, अथर्वना बघावं, पण हिंमत होत नाहीये माझी. दादासाहेब, तुम्ही काळजी करू नका. वेदाच्या बाबांना काही होणार नाही. मला विश्वास आहे देवी आईवर. ती आपल्यावर हात नाही कधीच होऊ देणार नाही. कधीच होऊ देणार नाही.